वा वा वा, बस काहीच दिवस आणि मग अथर्व फायनली माझा होणार आहे. मी अथर्वची बायको होणार आणि या घराची ऍक्च्युअल रिअल सून. ओके, सम डेज मोर आणि मग अथर्व माझा होणार. ही इज गोइंग टू बी माइन. ही इज गोइंग टू बी माइन. ओके ओके ओके. माया, ना 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 ना. मीरा. हाय. माय गॉड, काय चेहरा झालाय तुझा. कारण मी हॅपी आहे म्हणजे तू सॅड असणार. आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचं. हो रिअली. म्हणजे तुला एक सांगू का मीरा, हेच जर मला आता अथर्वने सांगितलं असतं ना की बॅगा भर आणि हे घर सोडून बाहेर निघ, तर आत्ता मी आनंदाने घर सोडून गेले असते. चल. अंगाला हात नाही लावायचा, कारण जर तू असं केलंस तर मी अथर्वला आत्ता कॉल लावेन आणि त्याला सांगेन, अथर्व अथर्व प्लीज प्लीज सेव्ह मी प्लीज. मला मीरा या घराबाहेर काढते, मला मीरा त्रास देते. प्लीज प्लीज मला वाचव मीरापासून प्लीज प्लीज. आणि तुला माहित आहे का अथर्व यावर काय करेल ते. अरे काय झालं, तुझा चेहरा एकदम पडला. भीती वाटते. अथर्व काय करेल त्याची, की अथर्व माझ्यासाठी काहीतरी करेल त्याची. हाच तर चेहरा बघायचा होता मला. तुझा हा असा चेहरा बघून ना मला नाचावं असं वाटतंय. लाईक टनन 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 टन टनन टन 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 टन. Dun, 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 dun. Would you join? No? मीरा, ही माया अति करतीये, पण तू काळजी करू नकोस. हिला मी वठणीवर आणते. नको. राहू दे. राहू दे. ओके, राहिलं तर मग मी माझा सोलो डान्स एन्जॉय करते. टडन डन टडन डन टडन डन टडन 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 डन नन 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 नन. पाहिलं, आपल्याला जे वाटलं होतं तेच झालं. ही माया डोक्यावर बसू पाहतीये. मीरा, तुझा एक निर्णय सगळं बदलू शकतो. तुझ्यासाठी, अथर्वंसाठी, घरातल्या सगळ्यांसाठी. ओ मॅडम, काय सांगू मी तुम्हाला, म्हणजे ना यू शुड बी प्राऊड ऑफ मी. आज त्या मीराचं तोंड गप्प केलं मी, गप्प. म्हणजे 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 ऑलरेडी मीराला अथर्वकडून नेगेटिव्ह वाईब्स येत आहेत. हां, आणि त्यात तिने मला आणि अथर्वला बोलताना पाहिलं, त्यामुळे ती जास्त अनकम्फर्टेबल झाली आहे. आणि ना यामुळे ती मला घराबाहेर काढायला निघाली. आणि त्या क्षणाला मी ना अथर्वचं नाव काढलं. आणि मॅडम, आय एम टेलिंग यू, ज्या क्षणाला मी अथर्वचं नाव तिच्यासमोर घेतलं, मॅडम, मीराचा चेहरा ना इतकुसा झालेला, इतकुसा. म्हणजे काय काय दृश्य हो, तुम्हाला काय सांगू मी. हे तर होणारच होतं माया. मॅडम, माझं अजून एक ऑब्झर्वेशन आहे. हो, ती मीरा मॅडम, तिच्यासोबत कोणीतरी इनविजिबल आहे. म्हणजे म्हणजे एखादं भूत किंवा एक गोस्ट. आणि तो जो आत्मा आहे ना, तो फिमेल आहे. हे बघ माया,
मी तुला आधी म्हणाले होते की हा फक्त तुझा एक भास आहे, असं काहीही नाहीये. नाही, हा भास नाहीये. हा अनुभव मला एकदा नाही, दोनदा नाही, खूप वेळा आलाय. मॅडम, मीरासोबत एक फिमेल भूत आहे आणि त्या आत्म्याबद्दल तुम्हाला माहित आहे. त्यामुळे प्लीज, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट, हे मला सांगा. हे बघ माया, पहिली गोष्ट म्हणजे मला याबद्दल काहीही माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट माया, हे बघ, या सगळ्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तुझा फोकस फक्त एकच आहे, अथर्व. आणि पुढच्या 3 दिवसात तो तुझा होणार आहे. ज्योतिषात का? नाही, पण माया, मला माणसं कळतात, मला त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे मी सांगते, अगदी तसंच कर. हे बघ, तुझ्या आणि अथर्वमध्ये जे काय सुरू आहे त्याचा विषय तू स्वतःहून काढायचा नाहीस. कारण तो आता बऱ्या स्टेटमध्ये नाहीये, चिडचिड करतोय. हा, तो जोपर्यंत विषय काढत नाही तोपर्यंत तू काहीच बोलायचं नाहीस, कळलं? चालेल. डन. डन. ओके, 3 days. अथर्व इज माइन. दॅट्स नाईस. मीरा चल. मीरा, हे बघ, मला माहितीये हे सगळं ऐकून तुला फार विचित्र वाटणार आहे, पण मला खूप आतून असं वाटतंय की ह्या घरात 2 अथर्व वावरत आहेत. काय? हो. ताई, काही दिवस झाले वेदाचे बाबा वेगळंच वागतायत, जसं की त्यांना काही माहीतच नाहीये. ते कधी माझ्याशी बोललेच नाही, माझ्या जवळ गेले नाही. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा ते विचित्र रिॲक्ट झाले. आणि ती फाईल, ते स्वतः येऊन ती फाईल घेऊन गेले होते दुपारी. आणि आता पुन्हा त्यांनी तीच फाईल कपाटातून काढली. वर म्हणाले की मी ऑफिसमधून घरीच आलो नव्हतो. ताई, काय चाललंय हे? मीरा, आता ना माझी खात्री पटत चाललीये. अगं, मी तर आत्ता बाहेर अथर्वना आणि मायाला बोलताना पाहिलं होतं. आणि त्यानंतर अथर्व बाहेरच्या दिशेला कुठेतरी निघून गेले. आणि मग तेच सांगायला मी तुझ्या खोलीत आले तर अथर्व तुझ्याशी बोलताना दिसले. एकच व्यक्ती एकाच वेळी 2 वेगळ्या ठिकाणी कशी असू शकते? ताई, तुला खात्री आहे ना? म्हणजे तू लगेच आलीस ना इथे? मीरा, मी एक आत्मा आहे. मी मनुष्यापेक्षा जास्त वेगाने स्थळ बदलू शकते. अगं, पण मग एकाच वेळी एकच माणूस 2 वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे 2 अथर्व आहेत. पण हे कसं शक्य आहे मीरा?